बांद्राला दारू पाजणं आहे की नाही बाबा हे? काय घेणं ना देणं चढून देणं आहे ना? असं म्हटल्यावर ते कळव्या मागे कळव. सोयऱ्या धारे नांदन दिलं, उभाऱ्यानं बाजारी नेलं, सारं विकून टाकलं, टोनग दारू पिऊन आलं व मले दळ दळ मारलं. दुसरी बाई उठली म्हणे माय काय गया दिला व देवानं. असं म्हटलं की तिनं कळवं जोडलं. भर दिवाळीले दारू पेला, यानं बाई फटाका फोडला, शेजाऱ्याचा कापूस जळला, अन लोकाईनं गद्यासारखा मारला व. काहीच नाही यात, काहीच नाही. संतांचे शब्द पहा. सांज पडी दिन ढल गया, बाघीन घेरी गाय. एक दोहा म्हटला आपण, अशी 13 दोहे आहेत. संध्याकाळ झाली, वाघीण आली, गाईला घेरलं, गाय मेली नाही, वाघीण उपाशी गेली नाही. संध्याकाळ, खरी संध्याकाळ सांगतो. खरी संध्याकाळ म्हणजे म्हातारपण. बाबा 60 वर्षाच्या वय म्हणजे संध्याकाळ झाली, जीवनातला असता येतो. आणि त्या संध्याकाळच्या वेळेला वाघीण येते. त्या वाघिणीचं नाव आहे यम. ते काळ रूपी वाघीण गाईला घेरते, त्या गाईचं नाव आहे जीव. ते जीवरूपी गायला घेरते. कबीर महाराज म्हणतात गाय बिचारी मरी नाही, गाय मरत नाही. नैनन शिंदंती कारण ममई वंशो, भगवंताचा अंश म्हणजे जीव आहे, तो मरत नाही. गाय बिचारी मरी नाही, वाघीन भुकी न जाय. पण वाघीण उपाशी जात नाही. देह जाईल त्याशी काळोबा खाईल. साधूचे शब्द आहेत. मुंगी उडाली आकाशी, बोलून गेलो म्हणून सांगून जातो. आकाशात मुंगी उडाली, तिनं सूर्याला गिळलं. असाच एक अभंग आहे. अब बायको मोठी, घेतलं मुसळ, लागली पाठी. नाथाचा अभंग आहे बाबा. बायको नवऱ्याच्या पाठी मुसळ घेऊन लागली. पाहिलं काय कधी? आमच्यावर तसे दिवस येणार होते कोरोनात. कठीण आलत हो काळ बापा. हा माय आता आवाज मला जरासं म्हणता येईना, ते नाही जमत. ढोरं चारायला गेलो, बोरच खाल्ले. कीर्तन नव्हते ना. अब बायको मोठी. बायको नवऱ्यापेक्षा मोठी असते काय? नाही. तुमच्या काळात नव्हती. आता शाळेत पोरं लग्न करतात, काहीच वय पाहत नाही. नवऱ्यापेक्षा मोठी. बरं हे पटलं. घेतलं मुसळ, लागली. तुम्ही असंही म्हणू नका की बाई नवऱ्याले मारत नाही. इज्जतदार लोक आहे आपण, आपल्याला हा अनुभव नाही. पण मी पाहिलं, मा गावात एकाचं लग्न होईना, मीच करून दिलाय. फिरतो, त्याची बायको त्याला मारते, तो माझोड येते. बुवाजी घर लोक चाला, बुवाजी घर लोक चाला. मले भांडणं मोडता येत नाही, जोडता येतात. मी गेलो, बोलावलं म्हणून गेलो. मग आपण चांगल्या भाषेत मीच त्याला सांगायला लागलो. त्या बाईला म्हणून बाई नवरा देव असते, मारू नाही. माझं शिक्षण नाही, मी 34 शिकेलं. मला शुद्ध बोलता येत नाही, मी प्रयत्नही करत नाही. कीर्तनं रत्नागिरीला गेलो, दूर दूर फिरलो, पण माझी भाषा हेच असते. आणि मी स्टँडर्ड बोलायचे प्रयत्न कधीच जीवनात केले नाही. आणि करून पाहिलं मला जमलं. मी कधी कधी बोलो महाराज शुद्ध, मी करू शेतामध्ये गेले, वावरातून आले. मी तो नांदच नाही केला. मग मी साध्या सरळ भाषेत त्या बाईला सांगलं, म्हटलं बाई नवरा देव असते, नवऱ्याला मारू नये, नवऱ्याचा आदर करा. देव देवळात नाही, देव नवऱ्यात. माझ्या भाषेत मी तिला समजून सांगलं. मग समजून सांगून राहिलो ना, हा बेवळा. बरं मी सांगतो तो तू गप्प बसतोय, तुझ्या बायको पुढे चालत नाही ना. हा म्हणतातच खरे, अरे फराळाचं आण, महाराजले फराळाचं दे. अरे माई कायले गमावतो. त्या बाईने खिडकीतून तोंड घातलं, म्हणे हा बो आणायला थै थै करतो, सामान आणायला मरतो. अरे तूही गेली माई गेली, पण सांगू दे ना, मला सांगू दे ना. बंद कर म्हटलं. मग घ्यायला म्हटलं बाई नवऱ्याला मारू नये, नवरा देव असते. तो मागून तोंड घाले. बाबा नाही नाही बाबा. म्हटलं काय? तिले म्हणा मारत जाय, पण घरात. आता
असे काही लोक आहेत ते म्हणतील नाथाचा हा अभंग बरोबर आहे. बायकोनं नवरा गरवार केला आणि मनाचा मनोरथ पूर्ण झाला, ही ध्रुवपद आहे. मग बायको नवऱ्याने मारू शकते हे असे अबत म्हणू शकतात. पण असं होऊ शकते काय? बायकोनं नवरा गरवार केला नाही. नाही, शब्द साधूचे आहेत, खोटं असू शकते काय? आपण जर हो म्हटलं आपण नरकात जाऊ. मग खोटंही नाही, खरं म्हणावं तर पटतही नाही. पण मी मुक्ताईचा अभंग बोलून गेलतो, त्या अभंगात त्याचा भाव आहे. मुंगी उडाली आकाशी आहे, मुंगी आकाशात उडू शकत नाही, ते सूर्याला गिळू शकत नाही, तिथे गेल्यावर त्याची राख होईल. मग तरी कसं का म्हटलं, या आणि या अभंगाचा भाव सांगतो. जे मुंगी आहे आई मुक्ताईच्या अभंगातली, त्या मुंगीचं नाव आहे माया. ते माया रूपी मुंगी तिनं देवरूपी सूर्याला गिळलं. तिने गिळले सूर्याशी, तिनं तो देव ताब्यात घेतला. जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. पुढे काय म्हटलं? अवघे शून्याची होते पाही कानोबा ते कोण? तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढे वाढविले हो. ते ढालगज म्हणजे माया, ते ढालगज म्हणजे मुंगी, ते ढालगज म्हणजे बायको. या मुंगीनं सूर्य गिळला, म्हणजे परमात्मा ताब्यात घेतला आणि हे विश्व निर्माण केलं मायानं. असे साधूचे अभंग आहे. मी बोललो साज पडी संध्याकाळ झाली, उलटे अभंग आहे. संध्याकाळच्या वेळेला काळरूपी वाघीन या जीवरूपी गायला घेरलं. मग अशाच प्रकरणातला आजचा अभंग आहे. विरोधाभास अलंकार उलट बोललेले आहेत नाथबाबा. वारकरी पंथाचा महिमा सांगून तुम्हा आपल्याला विरोधाभास अलंकारातून उपदेश करतात. मला टाइम सांग जा फक्त, नाही सांग जा जसं आपलं काही मी ध्यानावर नसतो. जिथलोक जाईन तठलोक जाईन. हा 2 चरण हो की 1 हो, पण मी विस्तारानं बोलतो. उपदेश करतात. उपदेशाचे 3 प्रकार: प्रभू संमित उपदेश, सुहृत संमित उपदेश आणि कांता संमित उपदेश. इथं प्रश्न आहे आता, उपदेश कुणी करावा, कुणाला करावा, कसा करावा, कशा करता करावा, उपदेश म्हणजे काय? 5 प्रश्न. उपदेश कोणी करू नाही शकत. उपदेश करू शकतात गुरु, उपदेश करू शकतात साधू, उपदेश करतात मायबाप. बरोबर आहे? गुरु, साधू आणि मायबाप. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथबाबा हे आपले गुरु आहेत. ते साधू आहेत. साधू म्हणजे आमच्यासारखं धोतर नेसलं म्हणजे साधू नाही. फेटा बांधून बोलते साधू नाही. राजकारण्यांनी राजकारण करावं, पण हिंदू धर्माला कोण्या धर्माचा भाई म्हणू नये. झगडे करा, भांडणं करा, वाद करा, हा माझा विषय नाही. पण हिंदू धर्माची तुलना नाही. हिंदू ही म्हणजे हिंसा, दू म्हणजे दूर, हिंसेपासून दूर तो खरा हिंदू. हिंदू धर्माशी तुलना नाही असं मी तिथं डोंगर किनीले बोल. हिंदू मुस्लिम भाई भाई असं म्हणतात. तर मी म्हटलं हा शब्द चुकीचा. मग एका जणानं गावातल्यानंच उचलून धरलं. म्हणतातच हे महाराज बंद करा तुमचं. मला खटकलं ते. कीर्तनी विक्षेप मरण्याची पैवरी. आमच्यावर विश्वास ठेवा ना. आम्ही सांगू त्याला पुरावा असेल ना आमच्याजवळ. कोणता धर्म वाईट आम्ही म्हणत नाही, चांगला आहे. पण या धर्माशी तुलना करू नका. यातले गुणधर्म अलग आहे, त्यातले गुणधर्म अलग आहे. ते म्हणत भाई भाई कसे नाहीत मला पटवून द्या. कीर्तन झाल्यावर म्हटलं झाल्यावर नाही, मी तुम्हाला कीर्तनात पटवून देतो. 1000 लोक बसेल असतील यायच्यात, माझं चुकीचं असेल, लोक चपला मारतील. ते म्हणत कसे काय आहेत? म्हटलं ऐका, तुम्ही का म्हणता भाई भाई? म्हणे रक्त लाल, रक्त लाल आहे. रक्त लाल असल्यानं होत नाही, त्यातला गुणधर्म अलग आहे.
हिंदूचं रक्त आई बहिणीचं रक्षण करते. इस्लाम बंधू बहिणीसोबत लग्न करतात. हा त्यातला भेद आहे. पटलं का तुम्हाला? समजा रक्तावर जर गेले, म्हशीच्या सुपुत्राले काय म्हणतात? हेला रेडा हलगट म्हणतात. त्याचं रक्त कसं आहे बोला? त्याचं गुलाबी लाल आहे, बरोबर आहे, लाल. आपल्या वडिलाचं आपल्या बापाचं रक्त लाल आहे, म्हणून मग आपण कधी बापाच्या पुढे जाऊन करतो का? अरे बाप बाप आहे. बापाशी कोणाची तुलना करून हा मा बापासारखा आहे नाही म्हणता येत. तसं वारकरी पंथासाठी आणि हिंदू धर्मासाठी कधीच जोड लावू नका. विठ्ठल मी म्हणत असतो, संत आई आहे, देव बाप. कोणी नांदी आला तर मी त्याला पटवून देतो, संत आई नाही, संत बापही नाही. प्रमाण आहे. नाथ बाबा म्हणतात, संता माय बाप म्हणता बहु लाज वाटे चित्ता. गुरुजीने हा अभंग घेतलता. संता मायबाप म्हणता बहु लाज वाटे चित्ता. साधूले मायबाप म्हणण्याच्या बाबतीत आम्हाला लाज वाटते. फक्त लाज नाही, बहु खूप लाज वाटते. विठ्ठल महाराज पकवाज वाजवायची लाज आहे काय? नाही. गायनाची लाज नाही, मला कीर्तन करायची लाज नाही, ऐकणारेली लाज नाही. कारण आता कायच करा, आहे का आपल्याला कीर्तनात याची लाज नाही? आपण हिंदू आहोत, आपण कीर्तन भजन ऐकलं पाहिजे, या गोष्टीची लाज नाही. बरोबर आहे. वर्गणी द्यायची त्याच्यावर लाज नाही. वर्गणी बाबा असं म्हणाने लागत, पण वर्गणी द्यायची लाज नाही. काही काहीला लाज वाटली पाहिजे. अरे 15 लोकांचं कुटुंब मा गावात, कितीचं? 15 लोकांचं कुटुंब, काकड्याचा गाव भंडारा महाराज, आणि वर्गणी घेऊन आला 51 मांडा. अरे लाज नाही तुझ्या जीवाले. 15 लोक जेवायला आले की 150चा भात खाता, 50 वर्गणी देता. काही गोष्टीची लाज आहे, काही गोष्टीची लाज नाही. चांगल्या गोष्टीची लाज नाही, वाईट गोष्टीची लाज आहे. ऐका मंडळी, मी थोडक्यात बोलतो. परमार्थाची लाज नाही. नाथबाबा म्हणतात, साधूला मायबाप म्हणायची आम्हाला लाज वाटते, तेही खूप वाटते. कारण साधू हे मायबाप नाहीत. लावून या मोह संसारी गोविती, संत चुकविती जन्म. मायबाप हे संसाराला लावतात, संसाराची धुरा त्याच्या खांद्यावर देतात, आणि संत चुकविती जन्म पंक्ती. साधू जन्म मरणाचे फेरे चुकवतात. हा बदल आहे. साधू मायबाप नाहीत. बरं, मग साधू जर मायबाप नाहीत हे संतांना माहित होतं, तरी मग त्यांना मायबाप का म्हटलं? कधी कधी नाईलाज असते. एखाद्या गावले मुलगी पाहायला गेले, समजा काकाजी तुम्ही मुलगी पाहून आले. मग मुलगी पाहून घरी आल्यावर तुम्हाला काकून विचारलं, कशी आहे मुलगी? विचारतात, कशी आहे? हा दृष्टांत आहे, ध्यान देऊन ऐका. तशी मुलगी तुमच्या गल्लीत नव्हती. मग तुम्ही पडले विचारात. पण काकू विचारतात, हिच्यासारखी आहे काय? तुम्ही म्हणता नाही. तिच्यासारखी आहे काय? नाही. त्याच्यासारखी आहे काय? नाही. याच्या सुनीसारखी आहे काय? नाही. याच्या मुलीसारखी आहे काय? नाही. असं असं करू करू तुमच्या मानीतले गॅप पडते. बाई कधी थकत नाही बुवा. गुरुवर्य वक्त्याबा म्हणत असतात, बाईची जात पेवात दाबली तरी गप्प बसत नाही. ते विचारणारच. मग नाईलाज होते, आणि काही ना काही तुम्हाला उत्तर द्यायला लागते. कशी आहे मुलगी? मग तुम्ही म्हणता जरा जरा. कशी महाराज? जरा जरा तुझ्यासारखी दिसते. तुमचं वय 55, काकूचं 50, मुलगी पाहायला गेले 18 वर्षाची. 50 वर्षाच्या बाईसारखी 18 वर्षाची मुलगी दिशीन काय? नाही.
पण म्हणावं लागलं जरा जरा दिसते. हे तसं आहे. संत मायबाप नाही, पण जरा जरा ते मायबापासारखे आहेत. मग साधूला मी म्हणतो साधू माय आणि देव बाप. आता हे पटवून द्यावं लागेल. घड्याळकडे पाहूच नका. मी थकलो म्हणजे कीर्तन झालं. संत माय आणि देव बाप कसा? ऐका, मी बोललो प्रेमात बदल माय बापाच्या जसा आहे तसा साधूच्या आणि देवाच्या प्रेमात बदल आहे. शंभळ पोरग नाकातून शेंबूळ गळून राहिला, तोंडाला शेंबूळ लागेला, हेकण्या डोळ्याचं असं असं आलं. ते शंभळानं भरेला आहे बुवा. ते शंभळ लेकरू. तुम्ही किती मायाळू असले चोपदार बुवा, याच्यावर तर लक्षच नाही माय चोपदार. हो नाही ना, खरंच स्तुतीसारखे आहेत. चोपदार जसे पाहिजे तसेच आहेत, दणकट. त्या मातृभूमी चौकात भुसावळमध्ये माय कीर्तन जळकीकर महाराजनं घेतलं होतं. तुमचं खूप नाव काढतात. त्यानं कीर्तन घेतलं. चोपदार अगरबत्ती शाप खलबत्ता. ते काळी ते दंडा दिला तो जळाजट हाती. मला म्हणे महाराज घ्या तुमच्या जवळ मंडपालोक घ्या म्हणे मंडपालोक. त्याच्याच्यानं तो दंडा घेऊन चालता येणार बुवा. हो बरं, सप्ताह या गल्लीत आणि त्या बुवाऱ्यानं मला दुसऱ्याच गल्लीत घातलं. चोपदार हे रक्षक आहेत ना. हा, ते कसे पाहिजेत हे शिकवा लागते. मला सांगणं आहे, साधूचं प्रेम आईसारखं, देवाचं प्रेम बापासारखं. पटून देतो विषय विषयी एक एक. 4 वाजले चालतील. 8 महिने झाले कीर्तन नाही केलं भाऊ. ऐका, शंभळानं भरलेलं लेकरू चोपदार बुवाच्या मांडीवर बसलं. 2 मिनिट घ्या फक्त. समजा बसलं. समजा बसलं. हा, ते शंभळानं भरलेलं लेकरू तुमच्या मांडीवर, हिरवागार शेंबूड त्याच्या गालाला. आता सर्व मंडळी आपण चोपदार बुवाले प्रश्न करू. बापाचं प्रेम. चोपदार बुवा, ते शंभळ लेकरू तुमच्या मांडीवर बसलं. खरं खरं बोला, मनापासून तुम्ही त्याचे किती मुके घेसाल? समजलं? तुम्हाला समजलं? हे प्रेम आहे बापाचं. बरं ऐका मंडळी, बाप लेकराले घेत नाही काय? तुम्ही बाप आहे ना, मी काही मुंज्या नाही, मी घेतो. पण बापाच्या घेण्यात आणि आईच्या घेण्यात फरक असते. साध्या भाषेत पटवून देतो मी. बाप लेकराले घेते. तुम्ही आपण कधीच लेकरू झोपीतून उठता बरोबर वल्ल घेसान? नाही. आपण लेकराले उठू देतो. त्याचं 1 नंबर, त्याचे सगळे नंबर होऊ देतो. आंघोळ, गंध, पावडर, काजळ गिजळ सगळं टकाटक होऊ देतो. आणि सगळं झाल्यानंतर आपण त्या लेकराचं मंदिरात जायच्या वेळेत जातो आणि मग त्याला कहते या. हे प्रेम आहे बापाच. शंभळ लेकरू बाप घेत नाही. ते चोपदार बुवाजवळ गेलं तर चोपदार बुवा मांडीवर घेणार नाहीत. आणि ते लेकरू यायनं काढून दिलं. ते लेकरू यायनं काढून दिलं. आणि ते लेकरू या माऊलीत कोण्याही मायच्या मांडीवर जाऊ द्या. 1000चं पातळ असो की 2000चं असो, तिला त्या साडीची किंमत नाही. पदर काढून त्याचा शेंबूड पुसून त्याचा मुका घेऊन मांडीवर